काळे पाटील, आज ह्या बागेत आपण उभा राहिलेलो आहे. 3 एकरामध्ये हा मंडप आहे. खरं तर आम्ही पूर्वी लग्नालाच मंडप पाहिले, पण आता शेतकरी बागेत मंडप टाकायला लागलेत. आणि त्या फळांची सुद्धा म्हणजे अगदी त्या पाहुणे मंडळींची जशी काळजी घे, वराडी मंडळींची काळजी घेत तशी झाडांची काळजी घेत आहे. वैशिष्ट्य सांगा बागेचं तुमचं काय आहे? ह्याच्या अगोदर काय व्हायचं, आपण गेल्या वर्षी की जे जुन्या पद्धतीने पेपर हाताळला जायचा की झाडावरती टाकला जायचा पेपर, त्यामुळं काय व्हायचं की आत काय चाललंय मालाचं हे समजत नसायचं. मग 1-2 ठिकाणी आम्ही व्हिजिट केला. त्या ठिकाणी आम्ही हे बघितलं थोडंसं की वरती पेपर मांडलेला आहे, पण एक प्लॉट आम्ही गेल्या वर्षी करून म्हणून बघितलं, पण त्यामध्ये काय झालं की वारा आल्यानंतर उडून गेला ते. मग ते थोडासा धोका जास्त वाटला आम्हाला. नंतर केतकी निमगावमध्ये आम्ही गेल्यानंतर एका शेतकऱ्याने हा प्रयोग केला होता. तर आपण तार टू तार ते पेपर बांधलेला आहे. पेपरला पेपर न बांधता ह्या तारेपासून त्या तारेपर्यंत पेपर बांधला, म्हणजे प्रत्येक पेपरचा कट पॉइंट झाला. अच्छा, जरी पेपर उडाला तर एकाच लाईनीतला उडणार वाऱ्याने, आणि तारीचा सपोर्ट पूर्ण पेपरला राहणार. बरोबर. आणि हे सिस्टीम जर स्टील मध्ये करायचं म्हटलं तर 1.5 2 लाख रुपये खर्च आहे. आम्ही बांबूचा वापर केला, त्याच्या बांबूचा वापरलाय. 15,000 स्टेजिंग होतंय पूर्ण 1 एकराचं. 1 एकराचं आणि ताराचा आणि ह्याचा सगळा खर्च, ताराचा आणि बांबूचा खर्च 15,000 आणि पेपरचा 40,000. तो 4 वर्ष टिकतो पेपर आपल्याला. म्हणजे 40 आणि 15 65,000 लेबर 10,000 रुपये. 65 55,000 रुपयाच्या खर्चामध्ये आज तुम्ही 1.5 लाखाचा खर्च 55,000 आणला, म्हणजे लाख रुपये खर्च कमी केला, 55,000 रुपये. आणि शिवाय हा कागद तुम्हाला 3 वर्ष 4 वर्ष टिकणार. 3 ते 4 वर्ष नंतर तुमची मजुरीच जाणार आहे. काठ्या तुमच्याकडे, तारा तुमच्याकडे, म्हणजे 10-20 हजारातच तुम्ही पुढच्या वर्षी हे उत्पन्न घ्यायला तुम्हाला सपोर्ट करणार आहे. प्रत्येक बांबूला मध्ये बॉटल पण लावले, फाटून बॉटल लावलेले. त्यामध्ये काय होतं की काम करणं सोपं जातं. आणि ज्यावेळेस उन्हाळा असतो का, झाडात आणि पेपरात अंतर असल्यामुळं हवा मोकळी राहते. बॉईल जे होतो का माल, तो बॉईल होत नाही. माल टेम्परेचर मुळे जो बॉईल होतो, हा टेम्परेचर मेंटेन राहते. आणि जो आपण खाली पेपर टाकतो का, लेबर अक्षरशः कामालाच येत नाही. नको म्हणतोय इतकाच उकडतं, उष्णता, आर्द्रता जास्त राहते ह्यात. त्यामध्ये हाईट असल्यामुळे पूर्ण वातानुकूलित राहतं एकदम असं. आणि वारं म्हणजे चांगलं चालतं यामध्ये. हा, म्हणजे हवा खेळती राहते, झाडालाही पोषक आणि माणसालाही पोषक काम. आणि पेपर असंच बांधलं का नाही, पेपर कसं बांधते, तिथून खाली घ्यायचा आणि ह्या बुडाला बांधायचा. मग हे सगळं आहे का नाही, ही माल असा दाबला जातो आत. सगळं कडच्या वेळेला मी कडच्या वेळेला असं केलं, डाग येतो सगळं ह्या साईडला. तर पूर्ण कॅरेट त्या डागाचे निघाले. हे डांबऱ्या पूर्ण एक अर्धी बाजू पूर्ण डांबऱ्यानं गेली सगळी ह्या वेळेस. स्प्रे बसत नाही, स्प्रे पण मस्त बसतोय. हा, असा स्प्रे सगळं दोन्ही बाजून स्प्रे बसतोय. कव्हरेज मिळते, कव्हरेज चांगलं मिळतं. टोटली 3 एकराला पूर्ण कंपाऊंड आहे ग्रीन शेडनेटचं. त्याच्यामुळं बाहेरनं वारा येणारा किंवा तेलाचं जे वातावरणाच्या वेळेस ते वारा आत न आल्यामुळं तेलाचा प्रादुर्भाव तेच विचार करतो की तुम्ही साईडनी सुद्धा एवढं पॅक केलेलं आहे. आणि साईड हा भार धरायचा म्हणजे रिस्की भार आहे तो तेलकटला. कारण जे हिरवी स्टेज आहे का, ते पूर्ण जून जुलै मध्ये येते हिरवी स्टेज, आणि ते खूप तेलकटला रिस्की आहे यामध्ये. तर आपण यासाठी हे सिस्टीम केली. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे आपण वॉटर सोल्युबल 1 रुपयाच नाही आपल्या प्लॉटला. वॉटर सोल्युबल पूर्ण बंद आहे. म्हणजे कसलंच आपण जे 05234 म्हणा किंवा ह्या गोष्टी त्या बऱ्यापैकी आपण कमी केलेल्या आहेत, म्हणजे बंदच केलेले आहेत हळूहळू. तर त्याचा परिणाम असा झाला की तेलकटला बऱ्यापैकी कंट्रोल राहिलेला आहे यामध्ये. बागेतलं क्लायमिक्स पेपरच्या खालचं क्रॉप कव्हरच्या आणि बागेच्या बाहेरचं क्लायमिक्स हे वेगळं आहे. कारण आपण आतमध्ये स्प्रे घेतलेले असते तर त्याचं वातावरण वेगळं असतं, बाहेरचं वेगळं. त्यामुळे ते शेडनेट, ग्रीन शेडनेट मारल्यामुळं तिकडलं जे समजा उन्हाची जर लहर आली तर ती आतमध्ये येत नाही. त्यामुळे ते तेलाचं किंवा जे बाकीचे स्ट्रिप्स वगैरे आहेत ना, त्याला कंट्रोल राहतं. आणि तो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गवत. हे आम्ही गवत खुरपत किंवा तणनाशक अजिबात मारत नाही, ब्रश कटरनं केलेलं आहे. त्यामुळे जे वातावरण आपलं आहे ते थोडंसं थंड राहतं. त्याला तेलकटला खूप फायदा होतो याचा. बऱ्यापैकी आपण म्हणतो शेती परवडत नाही, पण जर डोक्याने शेती केली आणि विचाराने शेती केली, एकमेकांच्या सल्ल्याने शेती केली, तर ह्याच्यातनं रात्रात मिटिंगा घेऊन उद्याचं भविष्य आपलं आणि बागेचं काय असावं आणि उद्या आपलं हे भविष्य बाग तयार चांगल्या केल्यानंतर आपल्या परिवाराचं भविष्य कसं असावं ह्या भावनेतनं ही सगळी मंडळी काम करतायत. आणि आज काळे असतील, सावंत असतील, माने देशमुख असतील किंवा किरणराव जाधव सारखी माणसं असतील, ही सगळी 4-6 माणसं एक चांगल्या विचाराची मला दिसली
आणि आज खरं तर इथं आल्याच्या नंतर एक वेगळे पण जाणवलं. शेवट मार्केटमध्ये गेल्यानंतर पैसा कमी होईल जास्त होईल, जागेवर दिल्यानंतर पैसा कमी होईल जास्त होईल, तो नंतरचा पार्ट. पण माल पिकवताना सुद्धा जी मेहनत घेतली तुम्ही, आणि हा उद्याचा भविष्यातला तेल्यापासूनचा प्रादुर्भाव किंवा ऊन चट्टे धूप चट्टेचा प्रादुर्भाव किंवा शेजारचा तेल्याचा बाहेरून येणारा जो त्रास तो आपण रोखू शकतो आणि कमी खर्चामध्ये जास्त शेती ही चांगली करू शकतो. आणि इथं मजूर सुद्धा काम करताना वातावरणीकुलित वातावरणामध्ये म्हणजे मंडपच असं आच्छादन केलेलं आहे की मी हा असा पहिला मंडप पाहतोय की तुम्ही तेवढ्याच एरियापुरतं त्याला बांधलेलं आहे. आणि बांबू जरी दिले तरी त्याला ही दिलेलं आहे, बॉटल बिस्लरी बॉटल लावली, बिस्लरी बॉटल दिलेले आहेत फाटू नये म्हणून. आता बिस्लरी बॉटल तुम्ही दाखवा तिथं जरा. ह्या बिस्लरी बॉटलमुळं कागद फाटत नाही आणि आपलं नुकसान होत नाही ह्या निमित्तानं वाटतं. आणि आम्ही कसं आता प्रत्येकाचा आमचे प्लॉट आहे तर थोडे प्रयोग पण करत येतो, छटणीमध्ये काय करायचं किंवा अजून कशामध्ये काय करायचं. त्यामुळे आम्हाला जे चांगलं वाटतं ते आम्ही पुढच्या वेळेस ते कंटिन्यू करतो त्या गोष्टी. तर हा फायदा ग्रुपचा होतो की थोडंसं वेगळं करायचं. छटणी लेबर वेगळी सांगायची, मी वेगळी सांगायची, मग कोणी म्हणजे कशी काढी आता कोणाची छाटणी कशी, कोण रिफिल काढी, पेन्सिल काढी, कुठनं रिफिल पेन्सिल काढीवर काम करत असते कुठल्या सीझनला ती माहिती होऊन जाते. मग ती परत प्रॅक्टिस पुढे चालू ठेवायची चांगली आहे. कारण शिकण्याची प्रोसेस रोजच चालू आहे. दररोज शिकायला म्हणजे आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण शेतकरी मरेपर्यंत विद्यार्थी राहिला पाहिजे. विद्यार्थीच राहिला पाहिजे. आम्ही सुद्धा विद्यार्थी, आम्ही सुद्धा दररोज शिकतोय आणि जे शिकतोय ते तुमच्यापर्यंत देतोय. मला सुद्धा नवीन नवीन आयडिया येतात, नवीन नवीन माहिती भेटते. त्यामुळं हा शेतकरी वर्गाचा फायदा झाला पाहिजे, शेतकरी एकामेरीचा फायदा झाला पाहिजे. आणि आमचा माइंडसेट बरं का म्हणजे थोडंसं हास्यास्पद वाटतं, पण आमचं एक वाटतं की आम्हाला आयटीचा पगार पडला पाहिजे यातनं, त्याच्यापेक्षा जास्त पडला पाहिजे आणि ते आम्ही पाडणार आहे. एवढी जिद्द आहे. आता कालच माझी मुलाखत आहे, 12 का 14 20 हजार का काहीतरी पगार होता, पण आता ती व्यक्ती 2 लाख रुपये पगार घेते, 2 लाख रुपये महिन्याला. मला वाटते 10/12/24 2,40,000 काहीतरी घेणार होती, तर ती 24 लाख रुपये साधारणतः वर्षाला घेते. म्हणजे 2 लाख रुपयेच्या आसपास त्यांचा पगार पडतो. खरं तर हे IT मध्ये मिळणार नाही आणि तसं इथं राहून आपलं जीवनमान पण वाढणार आहे. त्या धगधगीच्या जीवनामध्ये आणि शहरात सगळंच विकत घ्यायचं, इथं विकत नाहीये. आपल्या पालेभाज्या आपण आपल्या शेतातलेच खाते, बरोबर. वातावरणही चांगलं आहे. त्यामुळं बऱ्यापैकी ही शेती काळे पाटील आपली फायदेशी आहे. आणि आपलं हे सगळं चाललेलं जनजीवन हे आपलं गावाकडचं जनजीवन. आणि कसं आहे आता की लोकांना काय वाटतं पुण्यामध्ये नोकरीला आहे, मुंबईला नोकरीला आहे कामाला, म्हणजे प्रतिष्ठा जी शेतीमध्ये आहे ते डाळिंबा शेतीमध्ये प्रतिष्ठा मिळवून देणार आहे हे नक्की आहे एवढं. आणि तेच आपल्याला करायचं. शेतकऱ्याची प्रतिमा बदलायची आहे युवा पिढीला. त्याचा दोष नव्हता त्या बिचाऱ्या शेतकऱ्यांच्या पोरांचा, कारण पुरीच देत नव्हतं कोण म्हणून ते पोर कामाला जात होते. एवढे पैसे झाले देणार की आता. नाही आता मी ते सांगतो ना, आता मी सांगतो ज्याच्या घरी डाळिंब आहे त्याला मुली स्वतःहून यायला लागले आता महाराष्ट्रामध्ये. पण पूर्वी मुंबईला आहे, पुण्याला आहे, पण तो काय करतोय, पण मुंबईला आहे, पुण्याला आहे एवढंच होतं. पण आता मुंबईला आणि पुण्याला एवढी वाईट परिस्थिती झालेली, कोरोनाच्या काळात तर कंपन्या बंद पडल्या, लोक गावाकडे आली आणि शेती करायला लागली आणि लाखो रुपयाचं उत्पन्न कमावं लागली. पण आता ज्याच्या घरी डाळिंब आहे मी सांगेल, आणि तो जर आधुनिक टेक्नॉलॉजीने जर काम करत असेल तर मी 60-70 वर्ष डाळिंब पिकवणारे शेतकरी मी पाहिलेले आहेत. त्यामुळे ज्यांनी डाळिंबाचा त्याला लळा लागलेला आहे ते कुटुंब उंच लेवलवर जाऊन पोहोचलेलं आहे. त्याच्या घरात इंग्लिश मिडियम शिकणारी मुलं तयार झालेली आहेत, चांगली उद्योगाला मुलं गेलेली आहेत. त्यामुळे मुली जर द्यायची असेल तर इथून पुढे भविष्यात डाळिंबवाल्याला तर नक्कीच द्याव्यात. आणि डाळिंबवाल्यांनी सोयरीक सुद्धा एक चांगल्या विचाराचीच असणारी देवाणघेवाण ती बी डाळिंबवाल्याचीच मुलगी करावी, तर त्याला बी डाळिंबाचा लळा लागला नाही तर डाळिंबाची बाग मोडून टाकील. असं आज या निमित्तानं एक हसतमुख शेतकऱ्यांचे चेहरे मला पाहायला भेटले. आणि आज हसतमुख चेहरा आज उत्पन्न तयार करतोय, चांगला पीक तयार करतोय, पण मार्केटमध्ये गेल्यावर रडतोय तो. तर तिथं सुद्धा आपल्याला हसू आणण्यासाठी आपण सगळे मिळून काम करूया आणि उद्याचं चांगला भविष्यकाळ शेतकऱ्यासाठी तयार करूया, एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो. धन्यवाद.